हरिओम श्रीराम अंबज्ञ मी चेतना विरावाग अयोध्यानगर उपासना केंद्र नागपूर. माझा दुसरा अनुभव हा कोरोना काळातला आहे. त्यावेळी सेकंड वेव्ह सुरू होती आणि झालं असं की आम्ही तिघीजणी मॉर्निंग वॉकला जायचं. मी माझ्या शेजारच्या आणि समोरच्या काकू असं जात होतो रोज. पण एक दिवस त्या दोघी आल्याच नाही. मला काय कळेना, मी एकटीच निघून गेले. मग नंतर कळलं की त्या दोघींनाही ताप आलेला होता आणि त्यांना कोरोना झालेला होता. एक तर त्यांची पूर्ण फॅमिली शेजारच्या त्या पूर्ण क्वारंटाईन झाल्या आणि त्या दुसऱ्या काकू होत्या त्यांना ते ॲडमिटच व्हावं लागलं. पण झालं असं की त्यावेळेस आपल्या बापूंनी 8ही दिवस उपासना लावलेली होती रात्रीची 8 वाजताची. ती करायची. नंतर गुरुवारचे जे स्वस्तिक्षेम होतं ते फार महत्त्वाचं होतं. तिसरी गोष्ट हनुमान चालीसाचं पठण सतत एक औषध म्हणूनच दिलं होतं आणि उदी. बस हेच होतं औषध. आणि मग मला काही एक सर्दी काहीच नाही. आणि त्यावेळी काय होतं, माझे मिस्टर हायस्कूलला टीचर आहेत आणि त्यांना म्हणजे जबरदस्तीच गव्हर्नमेंटने ड्युट्या लावलेल्या होत्या त्यांची प्रत्येकाला टीम करून. तर एक डॉक्टर मग हे आणि यांच्या अंडरमध्ये 10 लेडीज होत्या. 6 जणी झेडपीच्या टीचर होत्या आणि 4 जणी आशा वर्कर. असं रोज त्यांचं ड्युटी सुरूच होती. बस उदी लावून जाणे आणि बस. तर एकदा काय झालं, समोरचे डॉक्टर आलेच नाही. त्यांना वाटलं नसेल आले. दुसऱ्या दिवशी त्यांना मग कळलं त्यांना की ते क्वारंटाईन झाले. आणि तिसरी गोष्ट ही की त्या 4 आशा वर्कर होत्या त्या 3 मावशांना एक दिवस गाडीच घ्यायला आली लगेच. ते MLA हॉस्टेल जे रवीनगरला आहे तिथे त्या एवढ्या रडत गेल्या. मग यांची पायाखालची जमीनच सरकली की काय झालं. ते आले आणि म्हटलं काही होत नाही, तुम्ही चेंज करून घ्या आणि उदी वगैरे लावली. त्यांचे RT-PCR त्यावेळेस 4 वेळा झाले पण 4ही वेळा ते निगेटिव्ह आलेत. आता हे प्रेम म्हणजे फक्त बापूंचं आणि बापूंचं आणि बापूंचं. बस अंबज्ञ बापू.